नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, वारसा हक्कानं अचानक संपत्तीचा लाभ झाला तर त्याचा आनंद कोणालाही होईल। गुजरातमध्ये राहणाऱ्या एका तरुणालाही त्याच्या आजोबांच्या घरामध्ये ध्यानी नसताना मोठा खजिना सापडलाय। युवकाला थोडी नाही तर तब्बल 2.5 कोटी रुपये मूल्य असलेली शेअर्सची सर्टिफिकेट सापडली आहेत। या संशोधनामुळे कुटुंबामध्ये साहजिकच आनंदाची लाट पसरलेली आहे। मात्र या आनंदाला संघर्षाची किनार देखील लागली आहे, कारण संपत्तीच्या मालकी हक्कावरनं आजोबांचा मुलगा आणि नातू यांच्यामध्ये प्रचंड वाद निर्माण झालाय। आता गुजरात उच्च न्यायालय यावरती काय निर्णय देणार हे पाहणं फार जास्त गरजेचं आहे। गुजरातमध्ये एका तरुणाला त्याच्या आजोबांच्या जुन्या घरातनं तब्बल 2.5 कोटी रुपयांची शेअर्स सर्टिफिकेट सापडली आहेत आणि विशेष म्हणजे कचऱ्याच्या डब्यात ही कागदपत्र पडलेली होती। या शोधामुळे एका क्षणात करोडपती होण्याची संधी या कुटुंबासाठी आनंदासोबत वाद देखील घेऊन आली। तर आता वाद काय आहे, तर आजोबा सावजी पटेल यांच्या निधनानंतर नातवाला उना येथील घर वारसा हक्कानं मिळालं होतं। घराची साफसफाई करत असताना ही शेअर्सची सर्टिफिकेट आणि इतर काही कागदपत्र कचरा कुंडीत सापडली। जेव्हा त्यांनी या शेअर्सचं बाजार मूल्य तपासलं तेव्हा त्यांना धक्काच बसला। या शेअर्सची किंमत तब्बल 2.5 कोटी रुपये असल्याचं समोर आलं। एका रात्रीत करोडपती झाल्याच्या या आनंदामध्ये कुटुंबात मात्र संघर्ष सुरू झालाय। या शेअर सर्टिफिकेटच्या मालकी हक्कावरती बाप लेक दोघेही दावा करू लागलेत। यामुळे कुटुंबामध्ये मोठा वाद निर्माण झालाय। शेअर सर्टिफिकेट हे पूर्वी शेअर्समधील मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी दिली जाणारी भौतिक कागदपत्र होती आणि ही कागदपत्र आता डिमटेरियलाइज स्वरूपामध्ये हस्तांतरित केली जाऊ शकतात। सावजी पटेल हे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते। हॉटेल बांधण्यापूर्वी ते हॉटेल मालकाच्या बंगल्यामध्ये घरकाम करत होते। ते हॉटेलच्या आवारात असलेल्या घरात राहत होते, तर सावजींचे वडील उना इथे शेतकरी होते आणि त्यांचं स्वतःचं तिथे घरही होतं। तर सावजी पटेल यांचा मुलगा देखील दीव इथे काम करत होता। सावजी पटेल यांनी आपल्या निधनापूर्वी त्यांच्या नातवाला त्यांच्या मालमत्तेचा वारस घोषित केलं होतं, परंतु आता शेअर्सचं प्रकरण समोर आल्यानं घराऐवजी शेअर्सवरतीच लक्ष केंद्रित झालंय, कारण त्याची किंमत जास्त आहे। सावजी पटेल यांचा मुलगा, जो सावजी पटेल यांचा थेट वारस असल्याचा दावा करतोय, त्यानं शेअर्सच्या प्रमाणपत्रांचा कायदेशीर मालक आपणच असल्याचं म्हटलंय। मात्र नातवानं ही सर्टिफिकेट देण्यास नकार दिलाय। त्याचं म्हणणं असं आहे की ही प्रमाणपत्र त्याला त्याच्या वारसा हक्कानं मिळालेल्या घरात सापडलीत आणि त्यामुळे त्याच्यावरती त्याचा अधिकार आहे। आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचलेलं आहे, त्यामुळे कौन बनेगा करोडपती याचा निर्णय आता न्यायालय घेणार आहे। मुलगा आणि नातू यांच्यातील हा वाद गुजरातमधील उच्च न्यायालयामध्ये 3 नोव्हेंबरसाठी सुनावणीला ठेवण्यात येणार आहे। माझ्या आजोबांनी मला वारस म्हणून घोषित केलंय, त्यामुळे या मालमत्तेवरती माझा हक्क आहे असं नातवानं सांगितलंय। तर मी सावजी पटेल यांचा मुलगा आहे आणि कायद्यानुसार मीच त्यांचा वारस आहे, त्यामुळे या शेअरच्या प्रमाणपत्रांवरती हक्क माझा आहे असं त्यांच्या मुलानं सांगितलंय। या प्रकरणावरती आता न्यायालयाचा निर्णय काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर मग पाहूयात की आता नक्की आपल्याला 3 नोव्हेंबरला काय पाहायला मिळते ते। परंतु कित्येक वर्षांपूर्वी घेतलेल्या शेअर्समुळे आता एखादं कुटुंब करोडपती होतं हे आता आपण नक्कीच पाहू शकतो। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।